4 मे 2026 वार सोमवार, वेळ सकाळचे 8 वाजले होते. 8 वाजले मतमोजणीला सुरुवात झाली. 9 वाजले काटेका संघर्ष. 10 वाजले कट टू फाईट. 12 वाजले आणि आता निकालाची एक दिशा स्पष्ट झाली. दुपार होता होता सर्व राजकीय पंडितांची गणित चुकवत पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक एका बाजूने कलली. अर्थात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अगदी 100च्या आत गेली आणि भाजपासारखा पक्ष आता 200च्या पार जाऊ लागलेला होता. हो, हा निकाल आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा. भल्या भल्या राजकीय पंडितांना चुकवत आता पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपली एखादी सत्ता आणलेली होती. नमस्कार, मी हेमंत बेनके, सत्ताचे या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. पश्चिम बंगाल हे अतिशय महत्त्वाचे राज्य, भाजपासाठी तर अतिशय महत्त्वाचे राज्य. ज्या भाजपाचे संस्थापक सदस्य श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं हे गृहराज्य. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा भाजपाने लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेस 3 खासदार भाजपाने लोकसभेमध्ये निवडून आणलेले होते. यातील 2 खासदार हे एकट्या पश्चिम बंगालने भाजपाला दिलेले होते. परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं गृहराज्य पश्चिम बंगाल असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भाजपाला आपली कधीही विधानसभेमध्ये सत्ता आणता आली नाही. याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली 2016 साली. 2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचे खूप मोठा प्रभाव होता. परंतु इतक्या मोठ्या प्रभावात सुद्धा 2016च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने आपला 10.3 इतका वोट शेअर प्राप्त करत 3 आमदार आपल्या विधानसभेमध्ये निवडून आले. आणि इथून खऱ्या अर्थाने भाजप आणि तृणमूल काँग्रेस या 2 राजकीय पक्षांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. 2021 साल हे देशात आणि संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीचा संघर्ष होता. या कोरोना महामारीच्या सावटाखाली विधानसभेची निवडणूक पार पडली. मात्र यावेळी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे की ममता बॅनर्जी यांच्या अतिशय निकटवर्ती असणारे शुभेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष जो माटी माणूस या तत्वावरती उभा राहिला आणि सामान्य बंगाली जनतेचा अस्मिता, सामान्य बंगाली जनतेचा आवाज उठवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी 1998 साली स्थापन केला. हा जो पक्ष होता, या पक्षामधील एक महत्त्वाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामागचं खरं राजकारण होतं ते भाई भतीजा वाद. 2021 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपाने अतिशय मोठी उडी घेतली आणि 38.4% इतकी मतांची टक्केवारी मिळवत 77 जागा या पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये निवडून आणल्या. यावेळी 215 जागा जिंकत तृणमूल काँग्रेस पक्षाने म्हणजेच ममता बॅनर्जींच्या पक्षाने या ठिकाणी 215 जागा जिंकल्या आणि 48.5 इतका वोट शेअर त्या ठिकाणी प्राप्त केलेला होता. परंतु या ठिकाणी ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामधला संघर्ष खऱ्या अर्थाने वाढला आणि कोणीतरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अर्थात ममता बॅनर्जींना आव्हान देणारं होतं, तो म्हणजे भाजपा होता. यानंतर 2026 सालच्या म्हणजे यावर्षीच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने अतिशय मोठी मुसंडी मारली. 77 जागावरनं भाजपाने 207 जागांवरती आपली झेप घेतली. यावेळी भाजपाने 45% जास्त वोट शेअर प्राप्त केलेला आहे आणि तृणमूल काँग्रेस जो आहे तो 100च्या आत म्हणजे 80 जागा त्यांनी प्राप्त केलेल्या असून 40% आसपास त्यांच्या मतांची टक्केवारी राहिलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेली निवडणूक ही खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आहे. तिचे भारताच्या राजकारणावरती आणि एकूण पश्चिम बंगालच्या विकासावरती अनेक दूरगामी परिणाम होणार आहे. पश्चिम बंगालमधील ही जी निवडणूक झालेली आहे ही निवडणूक केवळ एका मुद्द्यावर लढली गेली असं म्हणता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, विकास, भाई भतीजावाद, कटमनी यासारखे अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेला आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये झालेले या परिवर्तनामागे अनेक गोष्टींचा आपल्याला संदर्भ देता येईल. अनेक समाज घटकांनी भाजपला पूर्णपणे साथ दिलेली आहे किंवा पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती भागामध्ये राहणारा मतुवा समाज. मतुवा समाज हा साधारणपणे SC कॅटेगरीमध्ये येत असतो. मतुवा समाज हा बांगलादेशातनं प्रताडित झालेला मुख्यतः हिंदू समाज आहे आणि तो पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती भागामध्ये राहणारा हा महत्त्वाचा समाज आहे. या समाजाचा उपयोग मताच्या राजकारणासाठी अनेक पक्षांनी केला. ममता बॅनर्जींनाही अनेक वर्ष या पक्षाने साथ दिली आहे. परंतु या पक्षाची
समाजाची मुख्य मागणी ही होती की आम्हाला कायमचं नागरिकत्व द्या. परंतु हे नागरिकत्व देणं ममता बॅनर्जी यांना इतके दिवस शक्य झालं नाही, किंवा असं म्हणता येईल की तो त्यांच्या कक्षेतला विषयच नव्हता. मात्र भाजपाने CAA आणि NRC यासारख्या नवीन कायदे आणून या लोकांना आम्ही तुम्हाला भारताचं नागरिकत्व देऊ आणि इथलं नागरिकत्व दिल्यानंतर तुम्हाला सर्व अधिकार, भारतीय लोकांना मिळणारे सर्व अधिकार तुम्हाला मिळतील अशी ग्वाही दिल्यामुळे हा समाज पूर्णपणे भाजपाच्या बाजूने झुकल्याने यांचं जवळपास 100% आसपास मतदान भाजपाने या निवडणुकीमध्ये मिळवलेलं आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये असणारा SC समाज याने जवळपास 75% आसपास मतदान या काळात भाजपाला केले आहे. त्याचबरोबर जो आदिवासी समाज आहे, ज्याला आपण ST कॅटेगरीमध्ये म्हणत असतो, या समाजानं 100% मतदान भाजपाला या निवडणुकीमध्ये केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पश्चिम बंगालमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा जो सुशिक्षित समाज आहे, या सुशिक्षित समाजाला बंगाली भाषेमध्ये भद्र लोक असे म्हणतात. हा जो भद्र लोक आहे, हा भद्र लोक सहजासहजी आपले विचार बदलत नाही. आपणा सर्वांना माहितीच आहे की स्वातंत्र्याच्या नंतर 20 वर्षांपेक्षा जास्त काळ या ठिकाणी काँग्रेस या पक्षाची एखादी सत्ता होती. जशी ती संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये ही सत्ता होती, तशीच पश्चिम बंगालमध्ये होती. काँग्रेस या पक्षाची पश्चिम बंगालमधनं सत्ता गेल्यानंतर डाव्यांनी सलग 34 वर्ष बंगालवरती राज्य केलं. परंतु यानंतर 34 वर्ष 1977 पासून 2011 इतका प्रदीर्घ कालावधीमध्ये डाव्यांनी बंगालवरती राज्य केल्यानंतर सुद्धा बंगालचा हवा तसा विकास झाला नाही आणि अनेक बाबतींमध्ये सरकार आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षाचा प्रमुख आवाज बनल्या त्या ममता बॅनर्जी. 1998 साली ममता बॅनर्जींनी काँग्रेस पक्षामधून फुटून तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि 2011 साली त्यांनी डाव्यांना पश्चिम बंगालच्या सत्तेतून हद्दपार करून त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या. आपल्या सर्वांना माहितीच आहे की या पश्चिम बंगालमध्ये 23 जिल्हे आहेत आणि 5 प्रशासकीय विभाग आहेत. आता या निवडणुकीमध्ये या 23 जिल्ह्यांमधल्या जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाला एकही जागा प्राप्त झालेली नाही. बंगालच्या निवडणुकींचे अनेक अर्थ लागतात, बंगालमधील परिवर्तनाचे अनेक अर्थ लागतात. यामधील सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्ट किंवा सर्वात महत्त्वाची जर काही मुद्दा असेल ज्याचा पुढील राजकारणावरती आणि देशाच्या विकासावरती आणि सुरक्षेवरती परिणाम होणार आहे, तो आहे राष्ट्रीय सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षा या अर्थाने की आपल्या सर्वांना माहितीच आहे की बांगलादेश आणि त्याच्या अवतीभोवती भारताची आंतरराष्ट्रीय सीमा जी आहे ती 4096 किलोमीटर 4096 किलोमीटर इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ती जगामध्ये असणाऱ्या ज्या काही आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्यामध्ये तिचा 5वा क्रमांक लागतो आणि सर रॅडक्लिफ यांनी ही आंतरराष्ट्रीय सीमा त्यावेळी निश्चित केलेली आहे आणि हिला रॅडक्लिफ सीमा असंही म्हटलं जातं. यावेळी आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यामध्ये जवळपास 2217 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या ठिकाणी फेन्सिंग होणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु ममता बॅनर्जी आणि त्यापूर्वीचं असणारं डाव्यांचं सरकार आणि किंबहुना काही प्रमाणामध्ये असणारं काँग्रेसचं सरकार यांनी या ठिकाणी या सीमेला फेन्सिंग करण्याचं कुठलंही धोरण न अवलंबल्यामुळे या ठिकाणी जी काही घुसखोरी आहे ती अतिशय मुक्तपणे होत आलेली आहे. परंतु या मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने याविषयी फेन्सिंग करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु तत्कालीन सरकारने जे फेन्सिंग करणारी जी काही व्यवस्था आहे तिला आपली जमीन उपलब्ध करून दिली नाही आणि याबाबत कलकत्त्याच्या हायकोर्टाने अनेकदा इथल्या राज्य सरकारला अनेकदा निर्देश देऊनही या सरकारने याविषयी कुठलीही पावलं उचललेली नाहीत. मात्र आता या ठिकाणी सत्ता परिवर्तन झाल्याने यामध्ये काहीतरी प्रगती होईल असं म्हणता येईल. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा बंगालमध्ये आहे तो म्हणजे महिला भगिनींची सुरक्षा. हा मुद्दा तर या निवडणुकीमध्ये खूपच गाजलेला आहे, कारण 2024 साली कोलकात्यामधील RGKR कॉलेजमध्ये एक घटना घडली. अतिशय निंदनीय घटना आहे. संपूर्ण देशामध्ये या घटनेची चर्चा झाली आणि या घटनेची अतिशय कडक शब्दांमध्ये सर्व लोकांनी किंवा सर्व पक्षांनी, सर्व समाज घटकांनी निंदा केलेली आहे. या ठिकाणी एक 33 वर्षीय महिला डॉक्टर आपली सेवा देऊन काही काळांसाठी आराम करत होती. मात्र तिच्यावरती काही नराधमांनी अत्याचार करून तिची हत्या करून टाकली आणि
या बाबतीमध्ये अनेक मोर्चे निघाले, अनेकांनी निषेध केला, परंतु तरीही पश्चिम बंगालच्या तत्कालीन सरकारने यावरती कुठलीही ठोस अशी भूमिका घेतली नाही. यामुळे समाजामध्ये असंतोष वाढला आणि महिला सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो पश्चिम बंगालमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनला आणि या निवडणुकीमध्ये तो मुद्दाही अगदी वरच्या श्रेणीमध्ये गेला असं आपल्याला म्हणता येईल. याच काळात 2 वर्षांपूर्वी संदेशखाली प्रकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि हे संदेशखाली जे प्रकरण आहे हेही महिलांच्या सुरक्षेबाबतीत अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. बंगालमध्ये अतिशय मुक्तपणे गुन्हेगारी वाढलेली आहे हे आपल्याला सहजपणे पाहायला मिळतं. याचं सर्वात महत्त्वाचं आणि याचं ठळक उदाहरण आपल्याला देता येईल की निवडणुकांच्या काही तासानंतर शुभेंदू अधिकारी जे पश्चिम बंगालचे आत्ताचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची अगदी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे आणि हे हत्यारे जे आहेत ते गोळ्या घालून फरार झालेले आहेत. यावरनं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की बंगालमध्ये गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ममता बॅनर्जींचं 2011 पासून 2026 सालांपर्यंतचं एक छत्री राज्य होतं, परंतु या सरकारविरोधात सुद्धा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरती अनेक आरोप झाले, यामध्ये कटमनी असेल, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, भाई भतीजावाद किंवा मुस्लिम तुष्टीकरण अशा अनेक बाबतींवरती ममता दीदींवरती आरोप झाले आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला आत्ताच्या निवडणुकांच्या निकालावरनं सहजपणे पाहायला मिळतं आहे. 9 तारखेला बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. इथे शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शुभेंदू अधिकारी यांच्यासमवेत आणखी 5 लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. शुभेंदू अधिकारी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती शपथ घेणारे होते ते म्हणजे दिलीप घोष. हे दिलीप घोष कोण आहेत तर दिलीप घोष हे जे दिलीप घोष आहेत हे दिलीप घोष एकेकाळी पश्चिम बंगालच्या राज्य इकाईचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि यापूर्वी ते खासदार म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर शपथ घेणारी एक महिला होती, त्यांचं नाव आहे अग्निमित्रा पॉल. अग्निमित्रा पॉल या 2019 साली तृणमूल काँग्रेस या पक्षातनं भाजपामध्ये आलेल्या आहेत आणि ते एक फॅशन डिझायनर आहे. त्याचबरोबर त्यांना राजकारणामध्ये येऊन त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे सरकारच्या विरोधात त्यांनी उचललेले आहेत आणि जनतेला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ते अशोक कीर्तनिया. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अशोक कीर्तनिया ही जी व्यक्ती आहेत ते मतुवा समाजातून येतात आणि मतुवा समाजाला भाजपा सरकारने योग्य असं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. अशोक कीर्तनिया यांच्याकडे जर आपण बघितलं तर मतुवा समाजातील येणारी ही व्यक्ती अतिशय ग्राउंड रूटेड म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य आपल्याला वाटेल आणि लोकांची सेवा करण्यामध्ये त्यांनी जे केलेले काम आहे त्याची चर्चा संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे खुदीराम टुडू. खुदीराम टुडू हे व्यवसायाने शिक्षक आहेत आणि ते आदिवासी नेते सुद्धा आहेत. त्यानंतर 6वं नाव आहे ते निशित प्रामाणिक. निशित प्रामाणिक हे केंद्रामध्ये गृह राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारे शुभेंदू अधिकारी यांच्या समेत 6 लोकांनी या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निकालावरती मी जे सखोल विश्लेषण आपणासमोर मांडलेलं आहे, मला आशा आहे की ते तुम्हाला आवडेल. माझा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवरती सेट करा. धन्यवाद.